लोकसभेची धामधूम सुरू झाली असल्याचे चित्र पुणे शहरात दिसत आहे। भाजप आणि काँग्रेस पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू असतानाच दोन्ही बाजूंनी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी आपापली दावेदारी केली आहे। भाजपकडून माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, शिवाजीराव मानकर, भाजपचे माजी सचिव सुनील देवधर उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत। आपण इच्छुक असल्याचे या सर्वांनी उघडपणे प्रसारमाध्यमांसमोर सांगितले आहे। पण पुणे लोकसभेसाठीचे प्रबळ दावेदार असलेल्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आता पहिल्यांदाच माध्यमांशी पुणे लोकसभा या विषयावर संवाद साधला आहे। त्यांनी आजवर कधीही प्रसारमाध्यमांबरोबर बोलताना आपण लोकसभेसाठी दावेदार असल्याचे म्हटले नाही अथवा या सर्व घडामोडींदरम्यान ते कधीही प्रसारमाध्यमांसमोर आले नाही। ते महापालिकेमध्ये आले असताना त्यांना प्रसारमाध्यमांनी घेरले आणि ते लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आले। त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। शहरातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी नाले आणि सीमा भिंती उभारणे या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी राज्य सरकारने तब्बल 200 कोटी रुपयांचा निधी पुणे महापालिकेस उपलब्ध करून दिला आहे। या संदर्भात विशेष निधी मिळावा यासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती। त्यावर तातडीने निर्णय घेत हा निधी उपलब्ध करून दिला आहे। या संदर्भातील शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला। त्या संदर्भात मोहोळ यांनी पुणे महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली। यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना घेरले आणि त्यांना पुणे लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे का असे विचारले असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की पक्षाने माझ्यावर पुणे लोकसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणला पाहिजे, त्यामुळे निवडणूक प्रमुख म्हणून निश्चितपणे पुण्याची जागा जिंकली पाहिजे आणि ती पुन्हा एकदा कायम ठेवली पाहिजे। त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत। निश्चितपणे ही जागा आम्ही जिंकणार आहोत। एक निवडणूक प्रमुख म्हणून माझी ती प्राथमिक जबाबदारी आहे आणि या निवडणुकीची तयारीही सुरू आहे। त्यानंतरही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तुम्ही स्वतः इच्छुक आहात का हा प्रश्न लावून धरला तेव्हा संघटनेची जबाबदारी माझ्याकडे आहे। मी कार्यकर्ता आहे। कुठल्या कार्यकर्त्याला कधी वाटत नाही पक्षाने संधी दिली तर कोण नाही म्हणतो, अशी भूमिका त्यांनी मांडली। लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू आहे तुमची, तुम्ही इच्छुक आहात का? कारण की वेगवेगळी नावं समोर येतात। मी अनेक वेळा सांगितलं की पक्षाने माझ्यावरती पुणे लोकसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिलेली आहे की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणला पाहिजे आणि त्यामुळे निवडणूक प्रमुख म्हणून निश्चितपणे पुण्याची जागा जिंकली पाहिजे, ती पुन्हा एकदा कायम ठेवली पाहिजे माननीय बापट साहेबांच्या नंतर। त्यामुळे त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे। निश्चितपणे ही जागा आम्ही जिंकणार आहोत, परंतु एक निवडणूक प्रमुख म्हणजे पहिली माझी प्राथमिक जबाबदारी माझी ती आहे। आज बैठक तुम्ही इच्छुक आहात का? त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे, पण तुमची इच्छा आहे का लढायची? मी तुम्हाला म्हणाल तसं संघटनेची माझ्याकडे जबाबदारी आहे। मी कार्यकर्ता आहे। कुठल्या कार्यकर्त्याला कधी वाटत नाही पक्षाने संधी दिली तर कोण नाही म्हणतं, पण आमच्याकडे एक शिस्त आहे, आमच्याकडे एक सिस्टीम आहे, पद्धत आहे। हे कोण इच्छुक आहे याच्यावरती उमेदवारी ठरत नसते, पक्ष सांगतो त्यावेळेला मात्र पक्ष जो उमेदवार असेल तो निवडणुकीत जिंकून येईल यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो। तयारी सुरू केली आहे का? मी निवडणूक प्रमुख म्हणून तयारी सुरू केली आहे। नाही, पण हे आज बैठक आहे, आज बैठक आहे। नाही, उमेदवार मी म्हटलं ना की निवडणूक प्रमुख म्हणून मी काम करतोय, जो असेल तो असेल। मला उद्या म्हटले तर मी असेल। नाही, लेखी असं नाही, आम्हाला प्रत्येक पदाधिकाऱ्याला तिथं आपलं मत व्यक्त करायला उद्या संधी आहे। म्हणजे मत व्यक्त करून जाणार तुम्ही? मत व्यक्त करावंच लागेल ना, त्या प्रक्रियेचा एक भाग आहे मी। नाही, आमचे कुठलेही नेते आले तरी आम्ही आनंदानंच काम करणार, विशेष नाही। देवेंजी असले तर अजून आनंद आहे, पण शेवटी हे बघा, हे जर तर सगळं झालं, पक्ष काय विचार करतो हे आम्हाला माहीत नाही। ते पुढे असेही म्हणाले की पण आमच्याकडे एक शिस्त आहे, एक पद्धत आहे। कोण इच्छुक आहे त्याच्यावर उमेदवार ठरत नसतो, तर पक्ष सांगतो त्यावेळेला मात्र पक्षाचा जो उमेदवार असेल तो निवडणुकीत जिंकून येईल यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो। मी निवडणूक प्रमुख म्हणून तयारी सुरू केली आहे, त्यामुळे जो उमेदवार असेल तो असेल। उद्या पक्ष मला म्हटला तर मी असेल।